नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता वल्लरी ही मुद्दामच संशयाची सुई तिच्याकडे वळू नये किंवा उदयकांतमुळे तिचं नाव बाहेर येऊ नये, यामुळे एक खूप मोठा आता नवीन डावपेच खेळायला सुरुवात करणार आहे. वल्लरी आता एक गोष्ट करणार आहे ज्यामुळे सगळ्याच गोष्टींची आता वाट लागणार आहे. ते म्हणजे की वल्लरी मुद्दामच आता घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला ती आकाश आणि नम्रता, त्यानंतर मग ती ईश्वरी आणि अर्णव, त्याचबरोबर आता ईश्वरी आणि नम्रता यांच्यामध्ये भांडण लावणार आहे. त्यामुळे आता घरामध्ये जर वाद निर्माण झाले तर बाहेर कुठल्याही प्रकारची चौकशी दोघंही करू शकणार नाहीत. त्यामुळे आता मुद्दामच वल्लरीचा हा नवीन डाव होणार आहे. परंतु आता हुशार असलेली ईश्वरी आणि नम्रता अगदी बरोबर वल्लरीचा जो डावपेच असतो तो ओळखून वल्लरीच्या दोघीजणीही कशा प्रकारे झिंज्या उपटणार आहेत आणि वल्लरीची कशी वाट लावणार आहेत, सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही पोलीस स्टेशनला असतात आणि पोलीस स्टेशनला असताना सगळ्या गोष्टींचा तपास त्यांनी सुरू केलेला असतो. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये ज्या माणसाचं स्केच काढलं जातं तो माणूस असतो उदयकांत राजशिर्के. आता त्या माणसासमोर त्याचं सत्य, म्हणजेच त्या माणसाचं सत्य कसं समोर आणायचं आणि या माणसाला शोधायचं तरी कुठे, हा सगळा अर्णव पुढे पडलेला एक मोठा प्रश्न असतो. कारण की ईश्वरीवरती हा अशा प्रकारचा भयानक हल्ला जर उदयकांतने घडवून आणला असेल तर त्याच्यामागे असं नेमकंच काहीतरी कारण असणार ज्यामुळे त्यानं हा हल्ला करून आणला आहे. आणि हा हल्ला करून आणल्यामुळे नेमकं काय आणि कसं घडलेलं आहे हे अर्णवला काही माहीत नसतं. कारण की हा उदयकांत हा त्याचा काका हा ईश्वरीवरती का हल्ला करेल आणि त्या मग हल्ल्यामागचं कारण काय असेल हे त्याला काही कळत नसतं. त्यामुळे तो सगळ्या गोष्टी आता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरी ही विचार करत असते की आता मी काय करू. कारण की जर या उदयकांतने माझं नाव घेतलं किंवा ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही त्या उदयकांतपर्यंत पोहोचले तर मात्र मला काहीही म्हणजे कळणार नाही की नेमकं काय होते. म्हणूनच मला एक काम केलं पाहिजे, ते म्हणजे की किती काही झालं तरीही त्या लोकांना माझं सत्य कळून द्यायला नको. म्हणून ती उदयकांतचं जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ती तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग करायला सुरुवात करते. तर इकडे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये त्या उदयकांतचं जे स्केच असतं ते सापडलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी म्हणते की अर्णव, जर हे उदयकांत ज्याप्रकारे तुम्हाला त्रास होते ना त्याप्रमाणेच आता आपण त्यांना त्रास द्यायचा आहे. लहानपण म्हणजे तुमचं आणि अंजलीताईचं बालपण त्यांनी खराब केलं ना, आता त्याला सोडायचं नाही. तो नेमकं हे का करतोय आणि आपल्या घरावरती त्याचा वाईट का डोळा आहे ना, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि ते बघितल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. या माणसाला आपण सोडायचं नाही आहे असं आता त्यांनी ठरवलेलं असतं. तर ईश्वरी आता बाबा जे असतात त्यांच्याजवळ उदयकांतची सगळी माहिती घेत असते. कारण की अर्णव लहान असल्याने त्यांना काही इतकं आठवत नसतं. परंतु उदयकांत हा त्याचा लहान भाऊ म्हणजे रमाकांतचा लहान भाऊ असतो आणि तो नेमका का आणि कशासाठी हे सगळं करतोय या सगळ्याची माहिती मिळवण्यासाठी ईश्वरी ही बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांना ती विचारत असते की बाबा, नक्की काय प्रकार आहे, तुम्ही मला सांगू शकता का? हे उदयकांत काका जे होते ते सगळं आपल्या फॅमिलीबद्दल घडवण्याचा का प्रयत्न करत होते? तर वल्लरी हे सगळं ऐकत असते. वल्लरी म्हणते की मूर्ख मुलगी, तो कशाला तुमच्यासाठी काही करेल? हे सगळं करण्यासाठी मीच त्याला भाग पाडलं होतं. पण तू माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही याची सगळी व्यवस्था मी करणार आहे. मी आता बघ काय करते, तुझ्या भावामध्ये, तुझ्या त्या बहिणीमध्ये आणि माझ्या मुलामध्ये कशी वाद लावते बघ. त्यांचा संसार नवीन तोडलाच पाहिजे असं काहीतरी मी करते जेणेकरून ना पुन्हा त्यांची हौसच भागणार माझ्या मुलाशी लग्न करण्याची आणि या घरात येण्याची तुझ्या बहिणीची हौस भागली पाहिजे. त्याच वेळेला मग आता मुद्दामच वल्लरी ही आपल्या लेकाला सांगते की तुला माहिती नाही आहे नम्रता कशी आहे ते. तुला वाटतं ती खूप साधी आहे रे, पण तुझी बायको आहे ना खरंच माझं काहीच ऐकत नाही. अरे चिडचिड करत असते ना तू नुसती माझ्यावरती. ती ईश्वरी ही ऑफिसला जाते ना ते तिला अजिबात सहन होत नाही. त्यामुळे ना मी जरा तिला औषध मागितलं रे तरी पण मला ती देत नाही. असं म्हणून मुद्दाम ती त्याच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आकाश मात्र आईला रडताना बघून अगदी नॉर्मल असतो. तो रडायला वल्लरी म्हणते की हो हे काय करतेस, विश्वास नम्रता हे सगळं एकच गोष्ट, तू तुझ्या आईला इतकंच ओळखलंस का रे?
मी तुला जन्म दिला आहे आणि तू माझ्याबरोबर असं वागणार आहेस का? तेव्हा तो म्हणतो की नाही मॉम, प्लीज तू काहीही चुकीचं समजू नको, मी जे काही सांगतोय ते नीट ऐक. नम्रता असं नाही करणार, तू काहीतरी मिसकम्युनिकेट केलं असेल तिच्यासोबत. तेव्हा मग वल्लरी म्हणते की नाही, सरळ सरळ ती मला नाही सांगते आणि त्या ऐश्वरीचा राग ती माझ्यावरती काढत असते. त्यामुळे ना मला खरंच खूप राग आला आहे का तू तुझ्या बायकोला इथे घरात आणलं आहे आणि मग ती माझं जराही ऐकणार नाही. एकतर मी तुमच्या लग्नाला मान्यता दिली नव्हती, पण मी आता कसं तरी तुमचं नातं स्वीकारते, तर त्याच्यासाठी तिने तत्पर राहायला नको का? तिला हे सगळं कळायला नको का? असं म्हणून मुद्दामच वल्लरी त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला इथे आता आकाश हे सगळं बोलत असताना म्हणतो की मॉम ठीक आहे, मी बघतो पुढे काय करायचं ते, तू नको काळजी करू. अशा प्रकारे तिने आता दोघांच्याही नात्यामध्ये ठिणगी उडवून दिलेली असते. तेव्हा आता वल्लरी ही रात्रीची आकाशची आपल्या रूममध्ये वाट बघत असते की आकाश कधी येतील आणि मला त्यांच्यासोबत अगदी मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत. आणि म्हणूनच ती वाट बघत असताना तितक्यातच आता तिथे तो आलेला असतो आणि त्याला सगळं काही आपल्या आईचं बोलणं आठवत असतो. तो लगेच येऊन तिच्याबरोबर भांडायला लागतो आणि म्हणतो की काय गं नम्रता, तू असं कसं वागू शकते माझ्या मॉमसोबत? माझी मॉम हे सगळं आपल्यासाठी सहन करते ना, मग तू हे सगळं का केलं? तू तिचं काहीच कसं ऐकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की मला सांगा आकाश सर, नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे? मी काय नाही ऐकलं आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं मॉम मला सांगत होती की तू तिचं अजिबात ऐकत नाहीस म्हणून. असं का करतेस तू? अगं ती मॉम आहे काही झालं तरी माझी. तेव्हा मग नम्रताला आता खूप राग येतो. नम्रता म्हणते की आकाश सर, आतापर्यंत मी तुमच्या आईची तक्रार तुमच्याजवळ किती वेळा केली होती, पण तुम्ही त्यांना जाऊन त्याबद्दल काही बोललात का? आणि तुमच्या आईने आज माझ्याबद्दल एक खोटी तक्रार केली, ती घेऊन तुम्ही इथे आलात आणि माझ्याशी भांडताय तुम्ही. मी किती दिवस तरी तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या आईबद्दल की ते मला नको नको ते बोलतात, तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही. पण आता मात्र तुमचं तोंड कसं उघडलं हे सगळं बोलायला? मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे तुम्ही खरंच माझ्याशी लग्न केलं आहे हे कशासाठी केलं आहे? म्हणजे मला या घरामध्ये ऐकवण्यासाठी की आणखी कशासाठी? तुम्ही माझी बाजू तर कधी घेत नाही. असं म्हणून वल्लरीचं एक काम पत्ते झालेलं असतं, ते म्हणजे की नम्रता आणि आकाशमध्ये तर भांडण लागलेले असते. त्यानंतर आता तिचा पुढचा प्लॅन असतो, तो म्हणजे नम्रता आणि ईश्वरीमध्ये वाद लावणे. तेव्हा मग इथे ईश्वरी तिच्या कामामध्ये बिझी असते. त्याच वेळेला मग आकाश हा ईश्वरीला जाऊन सांगतो की ईश्वरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. नम्रता ही मॉमचं ऐकत नाही असं मला तिने सांगितलं आणि मॉम तिला काहीतरी मागत होती तर तेही तिने द्यायला नकार झाला, म्हणून मॉमला राग आला होता. तेव्हा मग ती म्हणते की काय, असं होणार नाही आकाश भाऊजी, आतापर्यंत नमुताई असं कधीच वागली नाही आहे आणि वल्लरी मामीनं तर ती असं कधी वागवणार नाही. मला माहीत आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की म्हणजे मी चुकलो आहे का? मला तरी असंच वाटत होतं, पण मी मॉम रडत होती ना, इमोशनल झाली होती, त्यासाठी मी जाऊन तिच्याजवळ सगळं म्हणजे नम्रताला खूप ओरडलो. मी अजिबात नम्रताचं ऐकून घेतलं नाही. त्यावेळेला मग आता ती बोलून दाखवते की खूप चुकलात तुम्ही आकाश भाऊजी, तुम्ही नमुताईचं ऐकून घ्यायला हवं होतं. ती काय बोलण्याचा प्रयत्न करते. आता तुम्हाला एकदा माहिती आहे ती चिडली की ती कशी असते ती, त्यामुळे मी आता काहीच तुम्हाला बोलू शकत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला काहीच सॉल्व न करता येण्यासारख्या आहेत. त्याचबरोबर इथे आता हे सगळं झाल्यानंतर वल्लरी विचार करते की चला आता बारी आली ती म्हणजे दोघांची, म्हणजेच दोघं भावा बहिणी, म्हणजेच नवरा बायकोचं झालं, आता दोन बहिणींमध्ये वाद लावायचे. वल्लरी काहीतरी डोक्याने विचार कर, काय करायचं असं म्हणून ती आता स्वतःच्याच डोक्याला विचारत असते की काय करायचं. तोपर्यंत इथे नम्रताला आणखीनच राग आलेला असतो, कारण की आकाशने तिला माफी मागायला आलेला असतो, परंतु माफी मागायच्या वेळेलाच नम्रता त्याच्याशी काहीच बोलत नाही. ती म्हणते की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. जर खरंच तुम्हाला माझी काळजी असती ना, तर तुम्ही माझ्यासोबत असे वागले नसते. आज जे काही तुम्ही वागले ना, त्यामुळे मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. आकाश सर, तुम्ही गप्प बसा, मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आहे. असं म्हणून आता दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचं काम तर वल्लरीने केलेलं असतंच. त्याचप्रमाणे आता वल्लरी म्हणते की चला आता वेळ आली ईश्वरी आणि नम्रताची, दोघींमध्ये किचनमधूनच काहीतरी भांडण लावून दिलं पाहिजे. तेव्हा मग मुद्दामच आता ईश्वरीला ती बोलते की ईश्वरी, अगं किचनमध्ये ना नम्रता तुझी वाट पाहते. तेव्हा मग आता किचनमध्ये नम्रता वाट पाहायला जाते. तेव्हा मग ईश्वरीला खरं तर कुठेतरी कामासाठी बाहेर जायचं असतं. तोवर मुद्दामच वल्लरी तिला आवाज देऊन बोलते की तुझी वाट बघते आणि नम्रता खूप वैतागली. तेव्हा मग आता ती किचनमध्ये जाते आणि म्हणते की नमुताई, मी तुला तर कालच सांगितलं होतं ना की मला कुठेतरी गोष्टीसाठी बाहेर जायचं आहे अर्णव सरांसोबत, पण तू
कशाला म्हणजे मला बोलवतेस, म्हणजे वल्लरी मामी मला मगासपासून सांगतात. तेव्हा हे ऐकल्यानंतर तिथे नम्रताचं डोकं आधीच गरम असतं. ती म्हणते की मला सांग इशू, अगं तू किती वेळा माझ्याच भरोशावरती हे किचन टाकून जाणार आहेस, सांग ना मला. अगं आमचं लग्न व्हायच्या अगोदर तू असं करायची का? तेव्हा इकडची जबाबदारी तू योग्य रीतीने पार पाडायची ना, मग आताच का तू हे सगळं करते? असं म्हणून ती ईश्वरीला चांगलंच बोलते आणि म्हणते की खरंच तू ना इथे ताई म्हणजे ईश्वरी मला नुसतं नोकर बनवून ठेवल्यासारखं करत आहेस. म्हणजे जे काही आई बोलतात ना ते बरोबर बोलतात. तू मला इथे नुसतं कामाला लावलेलं आहेस, मला काहीच कळत नाही हे सगळं तू कशासाठी करते आणि का करते. त्याच वेळेला मग त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज चक्क बाहेरपर्यंत येत असतो आणि अर्णव विचार करतो की काय झालं, या दोघीजणी नक्की एकमेकींशी इतकं काय बोलतायत आणि दोघींच्याही बोलण्यामध्ये खूप जास्त राग दिसून येतोय. नक्की काय प्रकार चालला आहे हे सगळं काही त्यांना आता सुचत नसतं. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ती मुद्दामच म्हणते की दोघींमध्येही वाद व्हायला लागलेत, दोघींचे वाद वाढलेले आहेत. मग आता वल्लरी म्हणते की ह्या दोघींचं बहिणींचं चालले तरी काय, त्यांचे वाद असतात. तेव्हा मग आता ईश्वरी ही म्हणते की ताई तू ना खूप चुकीचं वागते हां, आणि तू म्हणजे मला आकाश भाऊजी सांगत होते की तू त्यांचंही ऐकून घ्यायला तयार नाही, इतकी कसली तुझी चिडचिड होते. तेव्हा नमू म्हणते की हो होणारच चिडचिड माझी, कारण मला ऑफिसमध्ये यायची इच्छा होती. इथे लग्न करून आल्यापासून मी माझं क्लाउड किचन बंद करून टाकलं आहे, माझं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे, त्याने माझी जास्त चिडचिड होती. इशू तुला कळतं ना की क्लाउड किचन म्हणजे माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे, आणि ते क्लाउड किचन जर नसेल तर नक्की काय होऊ शकतं याचा विचार तू केलायस ना. तेव्हा मग आता असं बोलल्यानंतर नमू म्हणते, ईश्वरी म्हणते की ताई आता तुला थोडे दिवस शांत बसावंच लागेल, कारण की आता तू इथे नवीन लग्न करून आलीस, त्यामुळे तुला इतक्या लवकर तरी क्लाउड किचनला जाता येणार नाही आहे. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की नाही, हे सगळं ना मला खरंच खूपच त्रासदायक वाटतंय. त्यानंतर मग दोघींमध्ये हळूहळू वाद होतात. हे सगळं पाहून वल्लरीला मात्र खूपच मजा येत असते की भांडा दोघीजणी अगदी कचा भांडा, मला तर तेच हवं आहे. तेवढ्यात आता ईश्वरीच्या पटकन ट्यूब पेटते. ईश्वरीला हळूच दिसतं की वल्लरी मामीना लपून छपून काहीतरी बघती. तेव्हा मग ईश्वरी हळूच ताईला म्हणते की 1 मिनिट ताई, मला जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आता मग ईश्वरी बघते हे पाहून वल्लरी तिथून धूम टोकते आणि वल्लरी गेल्यानंतर खात्री केल्यावर नम्रताकडे ईश्वरी येते आणि म्हणते की ताई अगं तुला माहिती आहे का, आता मामीना आपल्या दोघींचं हे बोलणं किंवा भांडणं ना अगदी लांबून बघत होत्या. तेव्हा मग ती म्हणते की बघू दे ना मग, अगं त्यांनी जे काही मला सांगितलं तेच तर मी बोलते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो अगं ताई तुला कळतंय का, बाराकिढेर आपल्यामध्ये ती दोघांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग वल्लरी हे असं सगळं करते हे नम्रताच्या पण लक्षात येतं. नम्रता म्हणते की हो अगं ताई, म्हणजे कालही रात्री ना आकाश सर आणि माझ्यामध्ये यांनीच भांडण लावले होते. म्हणजे आकाश सरांच्या आईने त्यांना नको ते बोलले आणि मग माझ्याकडे त्या भांडायला ते आले होते. नक्की हा प्रकार ना सगळा ह्यांनीच केलेला असणार, मला माहिती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अगदी बरोबर, हे सगळं ना या वल्लरी मामीने मुद्दाम केलेलं आहे. आणि आता ईश्वरी म्हणते की आता ना या बाईला आपण चांगला आपला इंदोरी झटका दाखवूया. हिला वाटत असेल की आपण भांडतोय, पण हे सगळं ही कशासाठी करते ना हे सगळं बघितलं पाहिजे. मला माहिती आहे की तू तिला आवडत नव्हती, पण तरीही असं सगळं करणं, आता ना या बाईला शांत सोडायची नाही. तेव्हा मग ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांना, खरं तर अर्णवला काहीच माहीत नसतं, पण आता नमू आणि ईश्वरी दोघींनीही तिला धडा शिकवण्याचं चांगलंच आता ठरवलेलं असतं. दोघीही ठरवतात की जाऊन वल्लरीची चांगलीच वाट लावायची आणि वल्लरीची पुंगी वाजवायची. त्यामुळे आता घरात मुद्दामच त्या भांडणाचा आवाज करतात आणि हे सगळं पाहून वल्लरीला खूपच मजा येत असते. त्याच वेळेला बरोबर अगदी व्यवस्थित वल्लरीला अंदाज घेऊन, म्हणजे घरात कोणी नाही हे पाहून दोघीजणीही वल्लरीला जामच पिडतात आणि मग दोघीजणीही ठरवतात की आता मुद्दामच ना मामीच्या आता काहीतरी अंगावर टाकायचं. तर इथे झुरळ असतं, म्हणजे जे कॉक्रोच असतं खेळण्यातलं ते कॉक्रोच आता ईश्वरी ही मामीच्या अंगावरती टाकते आणि मामी थुई नाचायला लागते घाबरून की माझ्या अंगावर कॉक्रोच आलं. तेव्हा आता त्या तिचं जे काही डान्स असतो त्या दोघीजणी बघून खूप एन्जॉय करतात. आता ईश्वरी म्हणते की आता हे झालं हसत खेळत, आता मामीला शेवटची वॉर्निंग द्यायची आहे. काही झालं तरीही तिने जर आपल्याबद्दल काहीही चुकीचं केलं ना तर आता आपण ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि तुझ्या लक्षात आलं आहे ना नमुताई, ही बाई आपल्यात भांडण लावते आणि त्यामुळे या बाईपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आणि या 2 रक्ताच्या नात्यामध्येही घरामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच आता नमू आणि ईश्वरी
दोघीजणीही त्यांचे सगळे संस्कार बाजूला ठेवून वल्लरीच्या चांगल्याच इंदोरी झटका दाखवत तिच्या वल्लरीच्या झिंज्या उपटणार आहेत. नेमकं आता दोघीजणीही पुढे वल्लरीची कशी वाट लागणार आहेत, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.